सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिता लँड सोल्युशन व कृषी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन। वाढदिवस म्हटलं की मोठमोठे केक कापणे, अनेक ठिकाणी तलवारीने केक कापले जातात, तर मोठे डीजे लावून वाढदिवस साजरे केले जातात। मात्र माजी उपजिल्हाधिकारी असलेले तथा अभिता लँड रोशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुनील शेळके यांनी आज आपला वाढदिवस हा एकदम साध्या पद्धतीने साजरा केला असून यासाठी त्यांनी मोताळा येथे शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान तसेच पशुसंवर्धन व अभियंता लँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारले आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मोताळा तालुक्यातील सुनील शेळके यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। अभिता लँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचं विभागीय कार्यालय आज मोताळा शहरामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। यामागचा प्रमुख उद्देश असा आहे की जमीन मालमत्ता आणि या क्षेत्रातील जेवढे काही समस्या सामान्य नागरिकांच्या असतील त्या एका छताखाली सोडण्याचा प्रयत्न आपण अभिता लँड सोल्युशनच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या काही तंत्रज्ञान विषयक सुविधा आहेत त्या आणि इतरही योजनांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक कृषी विषयक समस्या निवारण केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत वेगवेगळे नियम आणि वेगवेगळे शासन निर्णय महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत, परंतु याचं सुसूत्रीकरण करून सामान्य नागरिकाला महसूल विभागाच्या वेगवेगळ्या जमीन विषयक समस्यांचा लाभ घेता यावा या उद्देशानं आपण अभिता लँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। हिचं मुख्य कार्यालय मुंबई खारघर येथे आहे, परंतु आज मोताळा शहरामध्ये आपण आज त्याचं विभाग कार्यालय या ठिकाणी सुरू करत आहोत। या माध्यमातून वर्गदन 2च्या जमिनी वर्गायी करणे, पोट खराब खालील क्षेत्र वैयक्तिक खाली आणणे, आदिवासी टू बिगर आदिवासी क्षेत्राचं रूपांतर करणं यासारख्या अनेक समस्या सातबाऱ्यामधल्या असलेल्या समस्या याचं मार्गदर्शन आणि निराकरण करण्याचा प्रयत्न हे केंद्र या ठिकाणी करणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने असं सांगता येईल की अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणीसाठी आपण अभिता K10 या ड्रोनद्वारे फवारणीचं काम करणार आहोत। या ठिकाणी ड्रोनची आपण रेंटल सुविधा मोताळा तालुक्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता ही सुविधा यापूर्वी मोताळा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे, परंतु आता या केंद्राच्या माध्यमातून अधिक जोमानं आपण शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी देऊ शकणार आहोत। यामध्ये आपण अभिता कंपनीच्या माध्यमातून अभिता पशु आहार आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच एक नवीन योजना मोताळा तालुक्यासाठी शेळी पालनाची जाहीर करणार आहोत। त्यामध्ये शेतकऱ्यांना कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे। अशा प्रकारचा शेळी पालन प्रकल्प लवकरच आपण शेतकऱ्यांसाठी सुरू करणार आहोत।